नमस्कार मित्रांनो, SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचे समर 2024 एक्झामिनेशनचे विविध कोर्सेसचे शिक्षणक्रमांचे अभ्यासक्रमांचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत। हे सर्व समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स तुम्हाला विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट srtmun.ac.in वर जाऊन तिथं रिझल्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पाहता येईल। आता जी स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यापैकी तुमचं जी कोणतं कोर्स असेल त्या कोर्सवर क्लिक करून निळे लिंक येईल, निळे लिंकवर क्लिक करायचं आणि जी PDF ओपन होते त्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर आहे का पाहायचं, 5च्या यादीत आहेत का बघायचं, 5च्या यादीत नसेल तर ई-तिकीटीच्या बघायचं, ई-तिकीटीच्या नसेल तर फेलमध्ये आहे का बघायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आहे का बघायचं, DVमध्ये, पुन्हा नंतर म्हणजे जी विविध त्याच्यामध्ये सेक्शन दिलेले आहेत त्या एकाच PDF त्याच्यामध्ये आपला सीट नंबर कुठे आहे पाहायचं। जर तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन, तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि जर ई-तिकीटी फेल वगैरे झालेला असाल तर आपला जो विषय राहिलेला आहे, फेल झालेला आहे, आपण त्या विषयाचा अभ्यास आपल्याला लागलीच चालू करायचा आहे, जेणेकरून आता पुढचं सेमिस्टर लवकरच ऑक्टोबरच्या नंतर, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केव्हाही होऊ शकतं। त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास करून जे राहिलेले विषय आहेत ते आपल्याला पास व्हायचे आहे। ठीक आहे, तुम्हाला अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर आपण SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटीचे समर 2024चे जेवढे काही रिझल्ट्स वेळोवेळी वेबसाईटवर येत आहेत ती रिझल्टचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत। आपण शेवटचा व्हिडिओ अपलोड केला होता 3 जून 2024 रोजी आणि त्या रोजी आपण शेवटचा रिझल्ट पाहिला होता बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स सेकंड इयर अँड थर्ड इयर कॅम्पस समर 2024चा। तर आज तारीख आहे 11 जून 2024। तर त्याच्या पुढचा म्हणजेच 11 जून 2024पर्यंत जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत ते रिझल्ट आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये बघूया BSc सेकंड इयर जनरल समर 2024, BSc फर्स्ट इयर जनरल समर 2024, BSc थर्ड इयर जनरल समर 2024 रिवाइज्ड, BA FD and FDD समर 2024, MSc अप्लाइड मॅथमॅटिक्स फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, MSc डेअरी सायन्स फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, इंजिनिअरिंग ऑल समर 2024, फार्मा D फर्स्ट टू फिफ्थ सेमिस्टर समर 2024, M.Com फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, MCA सेकंड इयर affiliated colleges समर 2024, MCA फर्स्ट इयर बॅकलॉग affiliated colleges समर 2024, MSc सेकंड इयर हर्बल मेडिसिन समर 2024, MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी समर 2024, M फार्मसी फर्स्ट इयर बॅकलॉग affiliated colleges समर 2024, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट इयर बॅकलॉग्स अँड सेकंड इयर समर 2024, MA जिओग्राफी फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, B फार्मसी समर 2024, MSW affiliated colleges फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, MA संस्कृत फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, BA MCJ समर 2024। तर मित्रांनो, आज दिनांक 11 जून 2024 पर्यंतचे जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत आपण याच्यात वाचन केलेलं आहे। जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं B फार्मसी समर 2024 कोर्स असेल तर ह्याला सगळं झूम करायचं, याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं खाली लिंक दिसते हो का, B फार्मसी समर 2024, ह्याच्यावर क्लिक करायचं। तर असं PDF ओपन होते। ओपन झाल्यानंतर इथं बघा कॉन्फिडेन्शियल बी पब्लिश्ड बिफोर 0 hour ऑफ 6 जून 2024, रिझल्ट ऑफ बॅचलर ऑफ फार्मसी फर्स्ट इयर फॉर द एक्झामिनेशन हेल्ड इन समर 2024, फॉलोइंग आर द सीट नंबर्स ऑफ द कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर्ड पास। ठीक आहे, आता 5चे सीट नंबर आहे, त्याच्यामध्ये नाव वगैरे दाखवत नाही, फक्त सीट नंबर दाखवतं। आपला सीट नंबर आहे का बघायचं, याच्यामध्ये सोपं आहे। आता काहीचे रिझल्ट्स विद्यार्थी जास्त असले की खूप मोठं PDF ओपन होते, तर त्याला काय करायचं, ते गुगल ड्राईव्हमध्ये ओपन करायचं। ओपन केल्यानंतर गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचं आणि ओपन करायचं। ओपन केल्यानंतर वर सर्च ऑप्शनमध्ये तुमचा सीट नंबर टाकायचं। मग सीट नंबर टाकले की तुमचं ते सीट नंबर डार्क होऊन येतं। डार्क होऊन आल्यानंतर ते कुठल्या यादीत आहे बघायचं, 5च्या यादीमध्ये आहे का वगैरे बघायचं। ठीक आहे, हे आता रिझल्ट पाहून घ्यायचं। त्याचे खूप पेजेस आहेत वाटतं माझ्या मते, जास्त विद्यार्थी आहेत। ठीक आहे, बरेच पेजेस आहेत त्याचे।
जास्त विद्यार्थी आहेत वाटतं लिहायचे. ओके, आता एक सॅम्पल दाखवले म्हणून दाखवत आहे मी तुम्हाला. याचे पूर्णच आपण घेऊया. किती आहेत बघूया याचे विद्यार्थी. भरपूर आहेत विद्यार्थी. स्क्रॉल करत जाऊया आपण शेवटपर्यंत. ओके, तरी असे तुम्हाला रिझल्ट पाहता येईल. बॅग घेऊया, पुन्हा बॅग घेऊया. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, वरी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल, तसं तुम्हाला ब्राउझरमध्ये टाईप करून क्लिक करून तुमचे रिझल्ट पाहू शकता. ठीक आहे, पास झालेल्या विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांचे विषय वगैरे राहिले असेल तर त्यांनी खचून जायचं नाही. आपल्याला लगेचच त्या विषयाची नोट्स कुठे मिळतील, आपल्या चुका काय झाल्या आहेत ती लवकरच दुरुस्त करायची आहे आणि प्रचंड अभ्यास करून प्रचंड मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर अगोदर थोडा अभ्यास करून थोडे मार्क मिळाले असतील, तर आता प्रचंड अभ्यास करून प्रचंड मार्क घ्यायचा आहे आपल्याला. पाठीमागं पडायचं नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्यू.